पॉलिनेशन ही कन्सेप्ट पाहणार आहोत. कशाला म्हणायचं पॉलिनेशन? गेल्या आठवड्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट याचा स्टडी केलेला आहे. म्हणजे आपण काय काय स्टडी केलं आहे, मेल गॅमेटोफाइट कसं तयार होतं ते पण पाहिलं आपण, आणि फिमेल गॅमेटोफाइट कसं तयार होतं ते पण पाहिलं. आज आपल्याला पॉलिनेशन ही कन्सेप्ट समजावून घ्यायची. कशाला म्हणायचं पॉलिनेशन? हे पॉलिनेशन आपण नाव बऱ्याच वेळा मागे ऐकलेलं आहे, तुम्हाला थोडीफार माहिती पण दिलेली आहे. तर त्या पॉलिनेशन म्हणजे काय जनरल जर सांगायचं म्हटलं तर बघा हे आपण शब्द गेलेले आहेत. हे काय समजा एंड्रोशियम, बरोबर ना? हा कुठला पार्ट आहे? एंड्रोशियम. याला काय म्हणतात ना आपल्याला? एंथर. अजून मधला भाग त्याला म्हणतात कनेक्टिव्ह, आणि हा जो भाग आहे याला काय म्हणायचं? फिलामेंट. एंथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. या एंथर मध्ये का आता आपण सांगितलं आपण पोलन सॅक्स. या पोलन सॅक मध्ये कोण प्रेझेंट? पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात. हे झालं एंड्रोशियमचं. त्यानंतर आपण आणखी दुसरं एक पाहिलं होतं गायनोशियम. म्हणजे हा एंड्रोशियम हा कसला पार्ट झाला आहे? मेल सेक्स पार्ट झालेला आहे. हा कसला पार्ट आहे? गायनोशियम म्हणजे फिमेल सेक्स पार्ट. आता गायनोशियम मध्ये काय काय पाहिलं आपण? हे काय? स्टिग्मा. हे काय आहे? स्टाईल. आणि हे काय आहे? ओव्हरी. ज्या ओव्हरी मध्ये का आपण सांगितलं आपण ओव्हल्स असतात. कोणाच्या ओव्हरी मध्ये प्रेझेंट? ओव्हल्स. त्याचा आपण स्टडी केलेला आहे. पुढच्या भागामध्ये अजून एक देणार आहे. हे कोण आहे? गायनोशियम. एंड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे हा मेल पार्ट फ्लॉवर मधला आणि हा फिमेल पार्ट. काय अडचण याच्यामध्ये? मग आता पॉलिनेशन कसं होतं बघा. जनरल डायग्राम वरून आपल्याला लक्षात येईल, कारण गेल्या आठवड्यामध्ये आपण डायग्राम पाहिले. डायग्राम वरूनच आपण थेरॉटिकल पार्ट समजून घेतलेला आहे. पुढचं आपण डायग्रामॅटिक समजून घेऊ, म्हणजे थिअरी समजून घेताना आपल्याला अडचण येणार. कशाला म्हणायचं पॉलिनेशन? बघा या अँथर लोब मध्ये किंवा अँथर मध्ये काय आपण सांगितलं आपण अँथर लोब मध्ये पोलन सॅक्स. या पोलन सॅक्स मध्ये कोण असतात पहिले म्हणून सांगितलं आपण? पोलन ग्रेन्स. इथले पोलन ग्रेन निघणं आणि कशावरती जाऊन डिपॉझिट होणं? स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणं. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? पॉलिनेशन असं म्हणायचं. समजलं का? काय सांगितलं डेफिनेशन कळालं? पॉलिनेशन म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन आहे बा. काय अडचण नाही समजून घेण्यासाठी. कशाला म्हणायचं पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. कुठले बा पोलन ग्रेन ट्रान्सफर करणं? अँथर मधले पोलन ग्रेन घेणं आणि कशावरती नेऊन डिपॉझिट करणं किंवा टाकणं म्हणतो आपण त्याला. कशावरती नेऊन डिपॉझिट करणं? स्टिग्मावरती नेऊन डिपॉझिट करणं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? पॉलिनेशन असं म्हटलं जातं. काय अडचण आहे का? म्हणजे आपल्याला डायग्राम वरून सुद्धा त्याची डेफिनेशन सांगता येईल. काय सांगितलं डेफिनेशन बघा? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन काय करणं? ट्रान्सफर करणं. कुठनं? फ्रॉम अँथर. अँथर मध्ये पोलन ग्रेन घेणं आणि कशावरती जाऊन डिपॉझिट करणं? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा म्हटलंय. कोण तो स्टिग्मा म्हटलं तर चालेल. आता रिसेप्टिव्ह म्हणजे काय? रिसिव्ह करणारा, बरोबर का? म्हणजे जो रिसिव्ह करणारा स्टिग्मा आहे त्याच्यावरती जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते जाऊन काय होणं? डिपॉझिट होणं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? पॉलिनेशन असं म्हटलं जातं. काय अडचण आहे का? पॉलिनेशन कळालं का? सिंपल डेफिनेशन आहे. कळालं? म्हणजे कुठल्या पोलन ग्रेन अँथर मध्ये पोलन ग्रेन निघणं आणि कशावरती जाऊन डिपॉझिट होणं? स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? पॉलिनेशन असं म्हटलं जातं. काय अडचण आहे का? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. काय अडचण बघा याच्यामध्ये? पॉलिनेशन कळालं म्हणजे मेल पार्ट आणि फिमेल पार्ट काय होणं गरजेचं आहे आपल्याला. बघा काय करायचंय? मेल सेक्स ऑर्गन आहे, मेल सेक्स पार्ट आहे आणि फिमेल सेक्स पार्ट आहे. म्हणजे काय होणार आहे याच्यामध्ये? सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते आपल्याला स्टडी करायचं पाहिजे. आपल्याला स्टडी करायचं म्हणजे मेल पार्ट पाहिला आपण, फिमेल पार्ट पाहिलाय, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटचा स्टडी केलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटचा स्टडी केलेला आहे. सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आता पॉलिनेशन कसं होतं म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी पहिली प्रोसेस बघा आता कुठली होणं गरजेचं आहे? पॉलिनेशन. कारण पॉलिनेशन झालं तर काय होतं? मेल गॅमेटोफाइट कसं होतं आपण सांगितलं. मेल गॅमेटोफाइट कशी डेव्हलप होतात? बिफोर पॉलिनेशन, आफ्टर पॉलिनेशन हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग आता पॉलिनेशन झालं, इथले पोलन ग्रेन निघले आणि त्याच्यावर जाऊन डिपॉझिट झाले स्टिग्मावरती. काय अडचण आहे का? आता मग या पॉलिनेशनचे पुन्हा दोन मेन सब टाइप आहेत. कुठले?
सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. कशाला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन, कशाला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन, हे आपल्याला याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट मध्ये लक्ष देईल. आपण फ्लॉवरच्या साह्याने सुद्धा ते आपण स्टडी करू. काय सांगितलं डेफिनेशन काय आले बघा, जी आता मी तुम्हाला सांगितली डेफिनेशन ती डेफिनेशन इथे दिलेली आहे. काय डेफिनेशन बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम कुठनं अँथर, बघा आहे ना अँथर पार्ट, कोणाचा पार्ट अँथर, अँड्रोशियमचा, फ्रॉम अँथर टू कुठनं अँथर वरून कुठं टाकणं रिसेप्टिव्ह स्टिग्मा, कोणाचा पार्ट आहे स्टिग्मा, गायनोसियमचा, म्हणजे अँथर कोणाचा पार्ट आहे अँड्रोशियम आणि स्टिग्मा कोणाचा पार्ट आहे गायनोसियमचा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू कशावरती लिहून टाकणं अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा इज कॉल्ड एज पॉलिनेशन. एकदम सिंपल डेफिनेशन, काय अडचण आहे का. आता त्याचे मेन दोन टाइप सांगितले आपण, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. कशाला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन, कशाला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन ते आपण स्टडी करू. बघा डेफिनेशन काय सांगितलंय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन सेम आहे, जवळजवळ हे वाक्य आहे ना निम्म वाक्य तर सगळ्याला सेम वापरता येईल आपल्याला. काय करायचं पॉलिनेशन होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे पॉलिनेशन म्हणजे सांगितलं आपण अँथर मध्ये असणारे जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते कशावरती जाऊन डिपॉझिट होणार आहे, स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणार आहे. त्याच प्रोसेसला काय म्हणतात आपण पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणायचं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम बघा कुठनं अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा. आता सांगितलं आपण म्हणजे अँथर मध्ये पोलन ग्रेन कुठे नेऊन टाकणं, स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट करणं. कोणामध्ये बघा इन सेम फ्लॉवर म्हटलंय, बघा कोणामध्ये इन सेम फ्लॉवर ऑर अनदर फ्लॉवर, त्याच फ्लॉवर मध्ये किंवा दुसऱ्या फ्लॉवर मध्ये, इन सेम फ्लॉवर ऑर अनदर फ्लॉवर ऑफ सेम प्लांट. हा महत्वाचा मुद्दा आहे. प्लांट मात्र काय हो एकच आहे. फॉर एक्झाम्पल बघा आपण समजा आता हे जे फुल आहे हे जे फ्लॉवर आहे, कशाचं फ्लॉवर आहे समजा रोज आहे गुलाबाचं. मग काय सांगितलं बघा आता सेम फ्लॉवर आहे. मग सेम फ्लॉवर म्हणजे काय, याच फ्लॉवर मध्ये इथल्याच अँथर मध्ये काय होणार पोलन ग्रेन निघणं आणि त्याच गायनोसियमच्या स्टिग्मावरती जाऊन काय होणं डिपॉझिट होणं. म्हणजे फ्लॉवर काय झालं सेम झालं ना, आणि सेम फ्लॉवर कशावरती प्रेझेंट आहे सेम प्लांट वर, समजतंय. किंवा अनदर फ्लॉवर म्हणजे हे एक समजा गुलाबाचं फुल आहे आणि आणखी एक दुसरं गुलाबाचं फुल आहे, या म्हणणं म्हणजे या गुलाबाच्या फुलामधले काय निघले पोलन ग्रेन्स आणि दुसऱ्या गुलाबाच्या फुलावरती काय झाले कुठल्या भागावरती जाऊन डिपॉझिट झाले स्टिग्मावरती. दोन्ही पण गुलाबाची फुलं समजा ही दोन्ही पण फुलं कुणावरती प्रेझेंट आहे सेम प्लांट, कुठं प्रेझेंट आहे सेम प्लांट, एकाच झाडावर दोन्ही पण फ्लॉवर. कळलं का, म्हणजे तिथल्या तिथं होणं किंवा इथल्या अँथर मध्ये पोलन ग्रेन दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणं आणि दोन्ही पण फ्लॉवर कुठं पाहिजे सेम प्लांट, एकाच प्लांट वरती असणं गरजेचं आहे. त्याला काय म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन. काय अडचण आहे का, सेल्फ पॉलिनेशन कळालं. पुढे बघा मग आता त्याचे दोन पुन्हा सब टाईप आहेत, कुठले कुठले ऍटोगॅमी आणि बिटोनोगॅमी. कशाला म्हणायचं ऍटोगॅमी, बघा ऍटोगॅमी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा. आता सांगितलं आपण काय करणं आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा इन सेम फ्लॉवर. आता सांगितलं आपण सेम फ्लॉवर हेच आहे, इथलेच काय होणार पोलन ग्रेन निघणं आणि तिथेच काय होणं डिपॉझिट होणं. इन सेम फ्लॉवर इज कॉल्ड एज ऍटोगॅमी. त्याला काय म्हटलं जातो ऍटोगॅमी. एक्झाम्पल बघा त्याचं पी असेल, पोटॅटो असेल एक्सेट्रा. बिटोनोगॅमी सेम आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, पोलन ग्रेन ट्रान्सफर करणं, कुठनं पोलन ग्रेन घेणं फ्रॉम अँथर टू बघा अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर. म्हणजे काय सांगितलं आपण सेम फ्लॉवर म्हणजे इथले इथे झालं ऍटोगॅमी. आता बिटोनोगॅमी म्हणजे काय असेल, इथे एक फ्लॉवर इथे एक फ्लॉवर, इथनं काय निघले पोलन ग्रेन निघले आणि या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट झाले. समजलं का, म्हणजे अशा पद्धतीने काय झाले जाऊन डिपॉझिट झाले. त्या प्रोसेसला काय म्हणतात बिटोनोगॅमी. दोन्ही पण फ्लॉवर कुठे प्रेझेंट आहेत सेम प्लांट वरती. बघा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर. इथं एका फ्लॉवर मध्ये झालं त्या ठिकाणी झालं ऍटोगॅमी. बिटोनोगॅमी मध्ये एका फ्लॉवर मधल्या अँथर मधून पोलन ग्रेन निघले आणि दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट झाले. अँथर अनदर फ्लॉवर प्रेझेंट ऑन, हे दोन्ही पण फ्लॉवर कुठे प्रेझेंट आहेत सेम प्लांट. कळालं का, एकाच झाडावरती असणारे दोन्ही पण फुलं त्या ठिकाणी झालं ऍटोगॅमी. हे एक फ्लॉवर आहे दुसरे एक फ्लॉवर आहे, या दोघांमध्ये झालं इथले पोलन ग्रेन निघले इथं स्टिग्मावर जाऊन डिपॉझिट झाले. हे दोन्ही पण फ्लॉवर कुठे प्रेझेंट आहेत सेम प्लांट वरती प्रेझेंट आहेत.
हे जरी झालं अशा पद्धतीने झालं तर डिटोनोगॅमिट आणि या ठिकाणी झालं इथल्या इथं तर म्हणायचं ऑटोगॅमिट. काय अडचण समजलं का? सेल्फ पॉलिनेशन का आलं. आता क्रॉस पॉलिनेशन त्याला दुसरं काय म्हटलंय बघा आपण ॲलोगॅमिट. काय सांगितलं क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आता सांगितल्या पद्धतीनं सेल्फ पॉलिनेशन का आलं सेम आहे फक्त थोडासा डिफरन्स आहे त्यामध्ये. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन बघा इथं पण सांगितलं आपण पोलन ग्रेन काय करणं ट्रान्सफर करणं कुठनं फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर. आता इथं मात्र थोडंसं वेगळं आहे. एका फ्लावरचा कुठला भाग घेतला बघा अँथर ऑफ वन फ्लावर टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. आता कळालं का? इथं मात्र काय झालंय स्टिग्मा कुठला आहे दुसरा आहे. दुसऱ्या फ्लावरचा स्टिग्मा आहे वन फ्लावर टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन अनदर प्लांट. इथं काय होतं सेम प्लांट. हा मेन महत्वाचा फरक आहे. इथं सेम प्लांट होतं इथं मात्र काय बघा अनदर प्लांट. म्हणजे कळालं का? समजलं का? ऑफ सेम ऑर डिफरंट स्पेसिस. स्पेसिस मात्र काय असतील सारखे असतील किंवा वेगळे असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा हे समजा गुलाबाचं झाड आहे इकडे पण गुलाबाचं झाड आहे. ह्या इथल्या झाडाच्या इथमध्ये काय समजा फुल आहे इथले काय निघले पोलन ग्रेन निघले दुसऱ्या गुलाबाच्या झाडाच्या फुलावर जाऊन पडले स्टिग्मावर जाऊन पोलन ग्रेन पडले. स्पेसिस कसे झाले हो सेम आहे ना. हे पण गुलाबाचं आहे हे पण गुलाबाचं आहे. पण इथं मात्र काय झालंय एकाच प्लांट वरती आहेत कधी दोन्ही पण फ्लावर नाहीयेत. दोन फ्लावर दोन प्लांट वरती आहेत दोन वेगवेगळ्या प्लांट वरती आहेत. पण काय झालं स्पेसिस सेम आहे. हे पण गुलाबाचं आहे हे पण गुलाबाचं आहे. यांच्यामध्ये पॉलिनेशन झालं ते कसलं पॉलिनेशन असणार आहे क्रॉस पॉलिनेशन असणार आहे. किंवा डिफरंट स्पेसिस म्हटलंय समजा स्पेसिस वेगळी असेल समजा गुलाबाचं झाड आहे आणि दुसरं कुठलं आहे समजा आता जास्वंदीचं झाड आहे. इथं मात्र स्पेसिस कसे झाले हो वेगवेगळे झाले ना. यांच्यामध्ये पण झालेलं समजा पॉलिनेशन असेल ते कसलं असणार आहे क्रॉस पॉलिनेशन. काय अडचण समजलं का? म्हणजे इथं कसं होतं फ्लावर कुठं होते सेम प्लांट वरती. इथं मात्र फ्लावर कसे आहेत बघा अनदर प्लांट वरती. स्पेसिस सेम असतील किंवा डिफरंट असतील. आता झिनोगॅमी कशाला म्हणायचं बघा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम कुठला ट्रान्सफर करायचं पोलन ग्रेन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर. एका फ्लावरचा कुठला भाग आहे समजा अँथर ऑफ वन फ्लावर टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. स्टिग्मा कुठला आहे दुसऱ्या फ्लावरचा आहे. रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन ते कुठं असणार आहे दोन्ही पण फ्लावर प्रेझेंट ऑन अनदर प्लांट. इकडे प्लांट आहे इकडे प्लांट आहे. इथनं निघले या दुसऱ्या याच्यावरती काय झाले जाऊन डिपॉझिट झाले पोलन ग्रेन ऑफ सेम स्पेसिस. आता सांगितल्या पद्धती म्हणजे समजा गुलाबाचं इथं सांगितलं इथं पण गुलाबाचं इथं पण गुलाबाचं आहे. हे प्लांट वेगळं आहे हे प्लांट वेगळं आहे दोन्ही पण स्पेसिस सेम आहेत ना. हे पण गुलाबाचं झाड आहे हे पण गुलाबाचं झाड आहे. इथनं काय झालंय अँथर मधनं काय निघले पोलन ग्रेन निघले कशावरती जाऊन झाले डिपॉझिट झाले दुसऱ्या फ्लावरवरती डिपॉझिट झाले. पण स्पेसिस मात्र काय सेम आहे ना गुलाबाचं आहे. सेम स्पेसिस असेल तर त्याला काय म्हणायचं झिनोगॅमी. एक्झाम्पल त्याचं सनफ्लावर असेल पपया असेल. आणि हायब्रिडायझेशन म्हणजे काय बघा आपण हायब्रिड जनरली आपण ज्वारीचं आपण हायब्रिड म्हणतो. ते हायब्रिड नसून ऍक्च्युअली काय ते हायब्रिड आहे. हायब्रिड म्हणजेच काय म्हणतो आपण संकरित. आता संकरित कसं असेल बघा इथं सेम आहे वाक्य तेच आहे फक्त वेगळं काय ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर. एका फ्लावरचा कुठला भाग घेतला अँथर त्यातले पोलन ग्रेन काय करणं ट्रान्सफर करणं कुठं टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती प्रेझेंट ऑन अनदर प्लांट. ते पण फ्लावर कुठं प्रेझेंट असणार आहे दुसऱ्या झाडावरती. ऑफ इथं मात्र वेगळं काय इथं काय होतं सेम स्पेसिस होत्या इथं मात्र वेगळे पण काय डिफरंट स्पेसिस आहे. स्पेसिस कसे इथं डिफरंट आहे. डिफरंट स्पेसिस इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. तिथं मात्र आपण काय करतो संकरित नवीन वाण तयार करणं आपण संकरित हायब्रिड म्हणतो आपण त्याला. हायब्रिड नसून शब्द काय हायब्रिड आहे. ज्वारीचं आपण हायब्रिड म्हणतो ना ते संकरित वाण आहे. एक्झाम्पल बघा स्पेसिस ऑफ कॉटन. काय अडचण आहे त्याच्यामध्ये पॉलिनेशन का आलं फ्लावरच्या साईड आपण समजून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया 5 मिनिटांमध्ये काय काय सांगितलं पॉलिनेशन म्हणजे इथं सांगितलं पण डायग्राम स्वरूपात सांगितलंय. कशाला म्हणायचं पॉलिनेशन एकदम सोपं आहे. कशाला म्हणायचं बघा अँड्रोशियम आणि गायनोशियम याचा स्टडी केला आपण. अँड्रोशियमचे पार्ट कुठे सांगितलं आपण अँथर कनेक्टिव्ह फिलामेंट आणि गायनोशियमचे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. मग काय सांगितलं बघा त्या अँथर मध्ये कोण असतात म्हणून सांगितलं आपण पोलन सॅक. ज्या पोलन सॅक मध्ये कोण असतात प्रेझेंट पोलन ग्रेन्स. मग इथले पोलन ग्रेन अँथर मध्ये पोलन ग्रेन काय करणं निघणं कशावरती जाऊन डिपॉझिट होणं स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणं त्या प्रोसेसला काय म्हणायचं पॉलिनेशन. सिंपल डेफिनेशन काय सांगितलं आपण ट्रान्सफर ऑफ
pollen grain from anther to the receptive stigma is called as pollination. काय अडचण आहे का? त्याचे दोन टाइप, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the receptive stigma in same flower. त्याच होणं त्याच फ्लॉवर मध्ये किंवा अनदर फ्लॉवर, इकडे एक फ्लॉवर आहे इकडे एक फ्लॉवर आहे, या ठिकाणी पॉलिनेशन होणं ऑफ सेम प्लांट. हे दोन्ही पण फ्लॉवर कुठे प्रेझेंट असणार आहेत? सेम प्लांट वरती. इथे मात्र काय बघा डिफरंट प्लांट, सॉरी अनदर प्लांट म्हणतात. त्याचे पुन्हा सब टाइप ऑटोगॅमी आणि गिटोगॅमी. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to the receptive stigma in same flower. त्याच फ्लॉवर मध्ये झालं पॉलिनेशन झालं तर त्याला काय म्हणायचं? ऑटोगॅमी. आणि इथं काय म्हटलंय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to receptive stigma of another flower. म्हणजे एका फ्लॉवरचा anther मध्ये पोलन ग्रेन, दुसऱ्या फ्लॉवरचा स्टिग्मा, या ठिकाणी पॉलिनेशन झालं तर काय म्हणायचं? गिटोगॅमी. पण हे दोन्ही पण फ्लॉवर कुठं प्रेझेंट असणार आहे? सेम प्लांट वर. इकडे क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय सांगितलंय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther of one flower to the receptive stigma of another flower present on, इथं मात्र फ्लॉवर कुठे प्रेझेंट आहे? another plant of same or different species. सेम स्पेसिस मध्ये झालं तर जिनोगॅमी, डिफरंट स्पेसिस मध्ये झालं तर हायब्रिडायझेशन. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? पॉलिनेशन का आलं? पुन्हा तुम्हाला काय विचारलं शिकायचा होता प्रश्न? दोघांमधला फरक, differences between or distinguish between self pollination and cross pollination. जनरली काय पाहतो? advantages of self pollination, advantages of cross pollination. काय लक्षात ठेवायचं बघा? जे काही जनरली advantages आहेत सेल्फ पॉलिनेशनचे फायदे, तेच काय लिहायचं आपण? डिसएडव्हांटेजेस कोणाचे लिहायचे? क्रॉस पॉलिनेशनचे. आणि जे डिसएडव्हांटेजेस सेल्फ पॉलिनेशनचे ते ऍडव्हांटेजेस कोणाचे लिहायचे? क्रॉस पॉलिनेशनचे. म्हणजे आपण ज्यावेळेस दोघांमधला फरक बघू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. दोघांमधला तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. पुस्तकामध्ये दिलेलं नाही परंतु आपण जनरली स्टडी करून ठेवायचा. समजा विचारलं, ऍप्लिकेबल प्रश्न विचारला, डिफरन्सेस बिटवीन किंवा डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन, दोघांमधला फरक स्पष्ट करा असं विचारलं तर आपल्या दोघांमधलं कंपॅरेटिव्हली आपल्याला सांगता आलं. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? आता यानंतर आपला पुढचा जो अभ्यास करायचा, पुढच्या भागाचा अभ्यास करायचा तो म्हणजे पॉलिनेशन. आपण समजावून घेतलं पॉलिनेशन म्हणजे काय सांगितलं? इथले पोलन ग्रेन, अँथर मधले पोलन ग्रेन निघणं आणि स्टिग्मावर जाऊन काय होणं? डिपॉझिट होणं. पण ह्यासाठी म्हणजे पोलन ग्रेन नेऊन डिपॉझिट करण्यासाठी मध्ये कोणतरी आपला माध्यम लागणार, त्याला आपण म्हणतो आपण एजंट. म्हणजेच कशाचा स्टडी करायचं आपल्याला? पॉलिनेटिंग एजंट्स. एजंट्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशन करणारे एजंट कुठले आहेत? मग बायोटिक काही एजंट्स आहेत आणि अबायोटिक एजंट्स आहेत. बायोटिक म्हणजे कसले? जनरली आपण म्हणतो त्याला लिव्हिंग किंवा जैविक घटक म्हणतो आपण. आणि अबायोटिक म्हणजे कसले? थोडक्यात नॉन लिव्हिंग, त्याला आपण अजैविक घटक म्हणतो. मग जैविक घटक मध्ये इन्सेक्ट्स असतील, बर्ड्स असतील, याचा स्टडी करायचा आहे. आणि अबायोटिक म्हणून विंड असेल, वॉटर असेल, याचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे. काय अडचण आहे का पॉलिनेशन? यानंतरचा तो भाग आपण पॉलिनेटिंग एजंट आपण पुढच्या भागामध्ये